बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक नंदू साळोखे लिखित कादंबरी इपळाप. इपळाप ही ग्रामीण कादंबरी मराठी साहित्यात आपला नवा बाज घेऊन प्रवेश करत आहे. दक्षिण कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा, गारगोटी या परिसरात रंगलेली ही कथा नायिकेच्या अखंड जीवनाची कहाणी आहे. नायिकेचा स्वतःचा अखंड आयुष्याचा प्रवास अत्यंत कष्टप्रद आहे. नात्यांचा जाच, काही नात्यांचे प्रेम, परिस्थितीचे चटके यातून ग्रामीण भागातील पिचलेल्या कुटुंबातील स्त्रीच्या वाट्याला जे भोग येतात त्याचे चिंतन लेखकाने अत्यंत बारकाव्याने केले आहे. 3 पिढ्यांपर्यंत पसरत गेलेला कादंबरीचा काळ, पण त्यातील सूत्र अफलातून गुंफले आहे. अस्सल ग्रामीण जीवनातील स्त्रीच्या जगण्यातील वेदना लेखकाने आपल्या लेखणीतून प्रकट केल्या आहेत. अत्यंत प्रभावी आणि अंतर्मुख करणारी ही कादंबरी मराठी साहित्यात निर्विवाद ठसा उमटविल आणि आमच्या रसिक श्रोते मित्रांना नक्कीच आनंद देईल. चला तर मग सुरू करूयात लेखक नंदू साळोखे लिखित इपळाप. प्रकरण पहिले. जात्याच्या घरघरीनं मला जाग आली. आई कवाची उठून जात्यावर बसली होती, पोट अवघाडल्यालं. ह्या वेळेला तिचं पोट भलतंच मोठं दिसत होतं. शेजारनी पाजारनी म्हणायच्या, ह्या वेळेला बयाच्या पोटात जुळा आहे का काय की. आई अवघाडल्याला पोट घेऊन जात रेटीत होती, तरी बी तिच्या तोंडातनं ओव्या बाहेर पडत होत्या. सुंदर माझे जाते ग फिरे बहुतेके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा धीर तो तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. ओव्या म्हणताना जातं वडण्याचा आईला शीन वाटत नव्हता. मी उठून तशीच हातरुणात बसलो. बाजूला झोपलेला पाठचा भाऊ रामा जात्याच्या घरघरी संग बिनघोर झोपला होता. आईच्या ओवीगत त्याचा बी सूर लागलेला. त्याच्या कपाळावर मायेनं हात फिरवला आणि उठलो. जाऊन जात्याच्या खुट्ट्याला हात घातला. आईच्या हातासंग माझा बी हात फिरायला लागला. आई माझ्याकडं बघून पांढऱ्या पिठागत हसली. जातं जोरात घरघरायला लागलं. फटपटलो तवा अर्धी बुट्टी दळण दळून सरलं होतं. आईनं जात्याजवळचा दिवा हातात घेतला. जात्याच्या भोवती भोर सांडलेलं पीठ बारक्या साळोत्यानं लुटून पुसून कुरकुतं भरलं आणि म्हणाली, सावित्री, त्या बुट्टीतलं पायली भरस भात सडून घे, तवर मी चुलीत इस्तू करतो. तोंड धुवाय पाणी ठेवाय पाहिजे. आई उठून आत चुलीकडे गेली आणि मी मुसळाला हात घातला. सडू लागलो. आता पुरतं उजाडलं होतं. चांगलं दिसायला लागलं. आईचं चुलीजवळ स्वतःला सांभाळत काय बाय करणं कानावर येत होतं. माझ्या हाताने चांगलाच फेर धरलेला. मुसाळ दान दान खालीवर होईत होतं. कपाळावरचं घामाचं 4 ठेंबकं सडलेल्या भातात पडलं. भाताला साजरी चव येणार याचं माझं मलाच हसू आलं. मुसाळ थांबलं. पाकडायला सूप हातात घेणार तोच गल्लीकडच्या सोप्याला झोपलेला बाबा आत आला. पोरे, कवाशी उठलीस म्हणत आत गेला. तांदूळ पाकडलं. कोंडा एका कोनाड्यात लावला. सुपाच्या हातानंच आत गेलो. आईनं तोंड धुवायचं पाणी वायलावर ठेवलं होतं. चुलीवरच्या गाडग्यात तांबड्या कुळतीचं माडगं रटरटून शिजत्यालं. आई ढुंगणानं चुलीपासनं बाजूला झाली. मग चुलीचा ताबा मी घेतला. झाकणी बाजूला सारून बघितलं. माडग्यात बोंबडं उठून इजत होती. आई बाबानं तंबाखूची मशारी लावली. दारात जाऊन खळखळून तोंड धुतली. बाबानं आत येता येताच हाळी दिली. रामा, उठ किरले का, किराण डोसक्यावर आलं, वकोत केवढा झालाय बघ. तसा रामा हातरुणात साप वळवळावा तसा वळवळला. उठून बसत हात वर करून लांब तणावा दिला. हातरून त्याचं त्यानंच काढलं आणि मग आत आला.
तापल्यालं पाणी घेऊन तोंड खळबळून भीतीला येऊन बसला. मी जर्मनच्या थाटलीत सगळ्यासनी माडगं वाढलं. सुरात सूर घालून फुर्र फुर्र आवाज घरभर पसरला. बाबानं माडगं संपवून थाटली खाली ठेवली आणि आईला म्हणाला, बया, मी काय म्हणतोय म्हणजे तुला पटतंय काय बघा. आई बाबा एकमेकाच्या विचारानं सारं करायची. काय म्हणतासा? नव, तेलकीत खळ्याजवळ काहीतरी आसरा करायचं या वाजलंय. बाबा कुतमत बोलल्यागत बोलला. तशी आई सप्पई बसत बाबाच्या तोंडाकडे बघित म्हणाली, काय खोप घालायची म्हणतासा? खोप नव, डागला 4 शेलकी झाडं आहेत. शेताभोवत्यानं आडगुंड मावनात. खळ्याच्या वरल्या तांबूळच्या वावरात इट्टा घालून लग्गी सोप्याचं घरच बांधून घ्यावं म्हणतोय. होय, तुला काय वाटतंय? साजरं होईल. होय, खरं मी ही अशी अवघडलेली. तुम्ही एकटं काय म्हणून करणार? एकटा का? लेक गड्यासारखी आहे की माझी. रामा आता शाळेत जातोय. खरं तो बी सुट्टीचं काहीतरी काडी मोडू लागेल. आणि दोस्त मैत्र आहेतच की. बघा, जमत असेल तर करा जावा. आई जरा नाराजीनंच बोलली. तिला सगळा भार बाबाच्या खांद्यावर टाकायचा नव्हता. आईचं उतारलेलं तोंड बघून बाबाच म्हणाला, घर यंदा नव्ह पुढला बांधायचं. त्याआधी डागाची शिलकी झाडं कापून पाडतो. लाकडाने वरीसवर पाणी खाल्लं की टिकाय चांगली. होय. आईला हे पास पडलं. म्हणाली, पुढला होय, मग तसं करा. कशाची थोडी मिळणी करून ठेवा. तवर मी बी मोकळी होतोय. बघू पुढला मग. बाबाला बी हे पास पडलं. आईच्या मनातलं कळलं तिला. तिची आडकाठी नव्हतीच. माझ्याकडं थाटली सारून म्हणाला, पोरे, वाढ अजून एक डावभर माडग. पड्याल्या तिलकीत मिरच्या पिकून गाया लागल्यात. त्या तरी तोडून आणतो. मी एक म्हणता 2 डावी थाटलीत वाढल्या आणि म्हणालो, बाबा, मी बी येऊ काय संग तुझ्या मिरच्या तोडाय? तशी आई माझ्याकडं मारक्या म्हशी गत टवकारून बघत म्हणाली, पोरी, कितींदा सांगितलं तुला त्यासनी येवा जावा म्हणायचं म्हणून. लग्नाची घोडी व्हाय आलीस तरी बी अक्कल येईना होय तुला. तसं नव्ह आई. येवा जावा म्हटलं की कुणाला तरी परक्याला बोलवल्यासारखं वाटतंय. आणि कुणाला माझ्या बालाच ये जा म्हणतोय ना मी. तेच गोड वाटतंय. म्हणली की म्हण. तसं नाही म्हणालीस की मला बी चुकल्यासारखं वाटतंय बघ. बाबा हसत उठला. तशी आई म्हणाली, तुम्हाला बी लेकीचीच गोडी. खरं परक्याच्या घरात जायची हाय ती ध्यानात असू द्या. असू दे ग, कवा जाईल तेव्हा बघाईल. काय ग पुरी, म्हणत बाबा परत एकदा हसला. म्हणून आई गप्प झाली. रामा माडगं पिऊन कुठंतरी उधाळला. मी चुलीजवळ काठवट, पिठाची कुरकू, पाणी, जे काय लागतंय ते आणून ठेवलं. आईला सारख्या उठाबशा काढायला लागू नये म्हणून. आम्ही इस्तोर आई जेवण करून ठेवणार होती. 2 बैल, 1 म्हस पुढच्या गोट्याला बांधली आली. लग्गीवर एक शिळी एका कोपऱ्यात खुन्नी मारून गुदपाळल्याली. ती बी गाबणी होती. बाबानं ढोरांच्या पायातलं शान खराट्यानं मागं मारलं. तसं मी बुट्टीत भरून परड्या अंगाच्या गारीत नेऊन हलपाटलं. बाबानं ढोरासनी वैरण टाकली आणि शिळीचं बुळकं फोडलं. चल ग पोरी, मला म्हणाला आणि वाटेला लागला. जाता जाता मी मंजीला हाळी मारली. तशी ती बी येतो म्हणाली. शिळीच्या मागणं करडं जावीत तशा आम्ही दोघी बाबाच्या मागणं जाईत होताव. बाबानं पोती, दोरी, खुरपं घेतलं होतं. शिळी बाबाच्या मागणं गुमान जाईत होती. ती बाबाची पाठ सोडायची नाही. तशी तिला सवच होती. मी चालल तसं डोसक्यावरली बुट्टी मानच्या तालावर हलत्याली. मंजी, कंबळी, तानू,
मी एका वर्गीच्या. चौघींनी बी कवा साळाचा हुंबरा बघितला नाही. घरच्या कामात आमची कंबार वर नसायची, तरी बी एकमेकीच्या आडीनडीला जाईत होताव. आत्ता बी मंजीला हाळी मारल्यावर ती माझ्या संग आली होती. आडव्या नदीवरच्या साकवावरनं पल्याडल्या गिरटात जायला लागायचं. आम्ही साकव चढून पल्याड मिरचीच्या वावरात गेलाव. वावा रगतागत लाल भडक झालतं. बाबानं शिरीला नदीकडच्या धावसाडात गुत्तिवली. भुक्यावल्यालीच ती. मुटू मुटू पाला खाया लागली की. तिघजण झटलाव. मिरच्यांचं झाडने झाड पालती घातली. लाल भडक मिरच्याने पोतं भरलं. वावार बी सपलं. लाली जाऊन वावार टोच नसलेल्या पोपटागत हिरवगार दिसायला लागलं. न्याहारीचा वकूट टळून गेलता. माडग्याचं पाणी होऊन पोटात कलकलायला लागलं. शिळू मातूर चरून बिडकी गत फुगली होती. ती वर टाळा करून बाबाकडे बघायला लागली. बाबा म्हणाला, पोरींनो, भुका लागल्या असतील, लागा वाटला. वय, मी शिळी घेऊन तसा तिलकीत येतो घरला. आणि मिरचीचं पोतं का? वय नव्ह काय, घर बांधायचं डोसक्यात येतंय, त्यानं काय सुधरतच नाही बघ. धरा, उचला, वावा माझ्यावर. मिरच्यांचं वाळवाण खळ्यावर घालून मग येतो घरला. एका बाजूला दोघी झालाव आणि एका बाजूला बाबा. पोतं आचू ती उचलून बाबाच्या डोसक्यावर वावलं. बाबा लागला वाटला. बलवायच्या आधी शिळी मागणं जाईत होती. खरड्याला हिरव्या मिरच्या, टामॅटो, वांगी बुट्टीत घेतलं होतं. मंजीचा बी झग्याचा होटा तेनच भरल्याला. घरात आलो. पाठोपाठ बाबा बी आला. दोघं बी जेवलाव. जेवल्यावर बाबा जात्याचं उसं करून तासभर लवाणला आणि उठून तिलकीकडे गेला. आई अवघडल्याली. तिला आराम करायला लावून मी घरातलं सारं काम आवरलं. किनट पडल्यावर बाबा शेताकडनं आला. आई मधल्या खांबाला तक्क्या देऊन बसल्याली. तिला आता 7वा लागला होता. त्यात पोट नगाराच्या नगारा वाढल्यालं. जास्तीची हालचाल तिच्याच्यानं होईत नव्हती. काठवट घेतली. पिठाची कुरकू बाजूला घेऊन भाकरीला बसलो. रामा पुढच्या सोप्याला अंकल्पी घेऊन काय बाय वाचालता. बाबा हातपाय धुवून त्याच्या बाजूलाच भित्तीला टिकून बसला. आई 2 महिन्या ठाऊनं शेतातल्या कामाला नाही. त्यानं बाबाचा हात मोडल्यासारा झाला होता. काटवटीत भाकरी थापली आणि तव्यात टाकली. फाटक्यानं आवाज झाला. भाकरीला पाणी लावलं. हातावरला पाण्याचा ठेमका तव्यात पडला. 4 दिशी वाजला आणि गप्प झाला. पचल्याली भाकरी चुलीतला आईस्तू मागं वडून चुलीच्या तोंडाला दारागत लावली. आई मशारीचं बोट दातावर फिरवीत माझ्याकडे नुसती बघीत बसली होती. माझ्या भाकरी चालूच होत्या. रोजच्या प्रमाणेच पांडू तात्या दारातनंच बाबाला हाळी करीतच आत आला. येऊन बाबाच्या बाजूला बसला. बाळकुदा, गप गप बसलास, कसलं गुडारत पडलं एवढं, म्हणत चिलीम बाहेर काढली. राळाच्या तंबाखूनं टापोटा भरली. नि म्हणाला, राम्या, जरा चुलीतला इस्तू घेऊन ये. रामा आत आला. चुलीतला इस्तू चिमट्यानं धरून घेऊन गेला. पांडू तात्याची चिलीम गुराळाच्या चिमणी गत धूर सोडायला लागली. नेटकं 2 झुरकं मारून चिलीम बाबाकडे दिली. बाबानं बी योग झुरका मारला आणि म्हणाला, कसलं गुडारात नाही रे पांडू, खरं जीव आडकी त्यात गावल्या ग झालाय बघ. म्हणजे का बाळकुदा? म्हणजे गुराळ आता 4-8 रोजात चालू होईल. तिकडं बैल घेऊन जायला पाहिजे. आडक्याच्या पाहुण्याची मूठ धरायला पाहिजेत. त्याला बी माझीच बैल. अजून भुईमुगाला हात लावाय नाही. तवर जंगलातलं वाटेकरी गावात कपाय उठतील. मग पांडूचा त्या सभागती बोलला, मग काय, बया अवघडल्याली. तिला आता 7वा सरत आलाय. सावित्री घरचं बघती खरं, या बाहेरच्या कामाला एकट्याचा हात कसा पुरायचा सांग. ते वयाचं तसं त्याच्या मार्गानं होतंय. मी दुसरंच काहीतरी येऊजून आलोय.
आता ह्या येळेला काय येवजलास? ह्या येळेलाच खेकड्याला जायचं म्हणतोय. पांडू तर त्या चिलमीला लुगडं नेसवून बंडीच्या खिशात सारीत म्हणाला, खेकड्याला? आणि आत्ता? वय आत्ताच. साकवाच्या खालच्या अंगानं तुझ्या तिलकीच्या शेतापतूर नदीनं वर यायचं असं म्हणतोस? वय अरे बाळकुदा, गरवार शिरवारशी बाई आहे, तिला बी खाऊसारं वाटत असेल. असं बोलून पांडू तात्यानं बाबाचं तोंड बंद केलं. आता नाही म्हणायचं कारणच नव्हतं. तसं बाबा म्हणाला, जाऊया म्हणतोस तर जाऊया, चल चल. हॅम बघ आता कसं मी दिवटा तयारच ठेवून आलोय. तुझ्यातलं एक चिमणी 2 चिमणी राख्याला घे, डिचकीला दत्ताळी गुतपळ. तवर मी आलो एवढ्यात दिवटा आणि धडसं गोनपाट घेऊन. म्हणत पांडूचा त्या उठला आणि बाहेर पडला. बाबा आत आला. दोघांचं चालल्यालं बोलणं आईच्या कानावर पडल्यालं. बाबा आत येताच आई साप चवताळ्या ग चवताळी म्हणाली, माझ्या माहेरच्या खुत्तानात बी आणि दिलेल्या घरात बी कोणी खारखांडाला शिवाय नाही. तुम्हीच तेवढं खेकडं मासळी कुठनं खाया शिकला काय की? पांडू दाजीसनी रोज दिल्यासा तरी नको नाही? तुम्हाला कळाय नको? अगं बया, तुझ्याच तोंडाला बावळी आली असेल आणि ह्या दिवसात खाऊसारं वाटतंय म्हणून. बाबाचं बोलणं तोडून आई वाचक्यान म्हणाली, गोबी खाऊसारा वाटतोय म्हणून खायाचा? मग आता पांडवाला काय सांगू? बाबा कोड्यात पडल्यागत झाला. तसं आई बोलायच्या आधीच मी म्हणालो, बाबा आता आला पांडू तात्या तर जावा. 10-12 गावली की येवा जावा आणि पांडू तात्याला कोरड्यास तूच कर म्हणाव. सकाळच्याला दिल तुला त्यो, त्यातलंच खा. अगं सावित्री, माझ्यासाठनं जाईत नव्हतो मी, हिच्यासाठनं. बाबाला अपराध्यागत वाटायला लागलं. पांडू तात्या आला तशी संग जोड करून दोघं बी अंधारात गडप झाली आणि घटकाभरातच बाबा एकटाच रिकामा घरला आला. मी बाबाला जेवायला वाढलं. आम्ही मायलिकी जेवलाव. रामा जेवून रिकामा झाला होता. अक्का आतरून घालून दे, तिनं माझ्या मागं बुनबुन लावली होती. आईला आठवा लागला होता. खरं आत्ताच बाळत होती की काय असं नगाऱ्यासारं पोट पुढं आलं होतं. आता तिला बारीक सारीक कामाचं बी जमना. खालचा दम खाल निवरचा वर होत्याला. कामाचा सगळा भार माझ्या खांद्यावर आला. कर जोडून विनवितो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका चिंतू विषय कामा, तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. फटफटायच्या येळेला वासुदेवाची हाळी आली. माझं दळण दळून काढणं संपत आलं होतं. आता आईला कायच जमत नव्हतं. तरी बी ती हातरुणात उठून बसली होती. मी काम करत्याला कौतुकानं बघित होती ती. पोटाला लेक आली म्हणून माझ्या हातातलं काम काढून घेते. तिला असंच काय व्हाय येवजत असेल. बाबाला तर कडासनच लागल्यासारखं झालंय. पुढं दिसत्याली कामं किड वळवळल्यागत डोसक्यात वळवळत असतील तिच्या. रामा काय अजून लहान गा, त्यो बी शाळेत जातला. त्याच्याकडनं मोठ्या कामाची आशा कशी करायची? आता कंबार मोडून मलाच सगळ्याला झटाय पाहिजेत. वय आईचं माहेर गावातच. अडक्याच्यातली आई. मामा तालेवार, जमीन जुमला मायंदाळ. माझ्याने रामाच्या येळचं बाळंतपण मामाच्याच घरात झालं. ह्या वेळेला आईला आपलं लक्षण काय बरं दिसत नव्हतं. का अधिक ऊन झालं, वाईट वंगाळ घडलं तर त्याचा बोल तिला मामावर येऊ द्यायचा नव्हता. काय वयाचं ते माझ्या घरात होऊ दे असं आई म्हणायची. खरं मामानं ऐकलं नाही. म्हणाला, थोरली बहन माझी, तिचं उग्र निग्र मिन्न बघायचं नाही तर कुणी बघायचं? मामा बाबाला म्हणाला, दाजी अक्काचं काय कमी जास्त झालं तर मला चालण्यासारा आहे. तुम्ही नकोसा काळजी करूस.
असं म्हणून एक दिवशी मामा येऊन आईला बाळंतपणासाठी म्हणून घेऊन गेला. घर रिकामं झाल्यासारं झालं. मामाचं किराणा मालाचं दुकान होतं. मी रामा त्याला कवा मामा किंवा दुकानचा मामा असं बी म्हणायचो. त्याच रोजी तिन्ही सांजाला मामा घरात आला. बाबा आणि दोघं बाहेरच्या सोप्याला बोलत बसलं. दुकानचा मामा कोडं सोडून सांगितल्यागत बाबाला सांगित होता, दाजी, भुईमूग म्हणजे भुईतला जिन्नस. तेवढा आधी पोरं घेऊन काढून घ्यावा. अक्का मागच्या वेळेसारखी न अडता होईल बाळत. होय, तिची काळजी करू नकोसा. गुमान उठून दर साला गुराळाला जावा. कमी अधिक पैसा गुळ मिळतोय. जंगलातल्या वाट्याचं यंदाचं वरीस राहू द्या. गवात काडी माझ्यातली लागल तेवढी घेऊन जावा. मी ऐकून घेऊन बाहेर आलो. म्हणालो, बाबा, मामा, जंगलातला वाटा यंदाच्या वरीस मी चालवतो. माझ्या बोलण्यानं बाबाला बळ आल्यासारं झालं. तरी बी म्हणाला त्यो, नको लेकी, तू अजून लहानगी. जाणत्या माणसावर तुला नाही रेटायचं ध्याड सारी. मामा बी म्हणाला, कशाला जातीस पुरी काट्या कुट्यातनं. मावं ना माझी वैरण. तुला येळ मिळेल तशी ये माझ्याच रानात कवा तरी. काय? मामाच्या शब्दानं मी गप्प झाली. खरं लई वाटत होतं घरातलं. आवरून माणसासंग जंगलात जाऊन वाटा चालवावा, बाबाच्या जीवाचा घोर तरी मिटल असं वाटायचं. मामाच्या बोलण्यानं बाबाच्या थोडा जीवात जीव आला. नुसत्या शब्दानंच मोठं वजं मामानं आपल्या खांद्यावर घेतल्यासारं बाबाला वाटलं. दुसऱ्याच दिवशी भुईमूग काढायला हात लावला. डागकडची मीठ घिसणाची वावरं, भुईमूग वाळून कोळ झालता. बघतो म्हणा हिरवं पान नव्हतं. जाळी उपटून शेंगा तोडायची सोयच राहायला नव्हती. बाबानं भटकायला जाऊन भुईमुगाची वावरं कुळवून टाकली. मी, कंबळी, मंजी, तानू, शेजारपाजारच्या बायका वावरात आलाव. रामा नको म्हणताना मागणं आला होता. कुळविलेली वावरं तापीला पडल्या ग दिसालती. आबाळात चांदण्या दिसाव्यात तशा वर आलेल्या शेंगा दिसालत्या. शेंगा बघून पुरींनी बायकांनी घाई केली. हात खोऱ्यानं खुरप्यानं आवटी धरून माती मागं सरायला लागली. भुईमुग सपाय 4 दिस लागलं. दर साली बाहेरच्या माणसाने शेंगचं वाटं आई करून द्यायची. सांच्या पारी वाटं कराय बाबानं जेव्हा घोंगडं हातरलं तेव्हा आईची आठवण झाली. वाटं कराया आई सारं बाबाला जमलं नाही. शेंगा बाहेरच मांदाळ्या गेल्या. खरं बाबाला एका तिड्यातनं खुटल्या सारं झालं. अर्धा जीव मागं ठेवूनच बाबा बैल घेऊन गुराळावर गेला. घरात रामा आणि मी दोघंच. घर खायला उठायचं आणि रडं फुटायचं. तसं उठायचं ते थेट मामाचं घर गाठायचं. रामाचं दिसातनं 17दा जाणं येणं असायचं. मी कवा घरात चूल पेटवायची तर कवा मामाच्यातच जेवाय जायची. घरात कांडाप दळाप पाणी कांजी पहिल्यासारखं नसलं तरी म्हस आणि शिर्डी पायानं घरात राहायला लागायचं. दुपारच्या वेळेत नदी काठानं शिर्डीला हिंडवून आणायची. तिला यायला अजून महिना बाकी होता. सांज सकाळ फळाची वैरण आणून म्हशीला टाकायची. तिचं शान घाण काढायची. तानी मंजी संग जाऊन साकवा खालच्या हिरीतनं पाण्याच्या 2-4 खेपा करायच्या. आईची आठवण झाली की अडक्याचं घर गाठायचं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.